नमस्कार, मी अबोली तुम्हा सगळ्यांचं स्टडी विथ अबोली या यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 मॅथ बघणार आहोत आणि क्लास 8 मॅथमध्ये आपण चॅप्टर नंबर 17 स्टार्ट केलेला होता. तो आहे सर्कल्स, कॉर्ड अँड आर्क, सर्कल, कॉर्ड अँड आर्क. आणि ह्या चॅप्टरचा आपण न्यू टॉपिक बघत आहोत, प्रॅक्टिस सेट 17.1. प्रॅक्टिस सेट 17.1 आणि हा प्रॅक्टिस सेट फार महत्त्वाचा आहे. तर हा प्रॅक्टिस सेट आपल्याला कसा सॉल्व्ह करायचा आणि त्यासाठी आपण कोणत्या प्रकारची प्रॉपर्टी यूज करणार आहोत तर ते तुम्हाला मी आता सांगते. आपण प्रॉपर्टीज बघा, कोणती प्रॉपर्टीज करणार आहोत? प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड ऑफ ए सर्कल. बघा काय म्हटलं आहे, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर. बघा हा सर्कल आहे आणि सर्कलचा हा ओ काय सेंटर आहे आणि ह्या सेंटर पासून काय केलेलं आहे, एक अशी हा सेगमेंट असा ही अशी परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे. तर टू इट्स कॉर्ड, ह्या कॉर्ड पर्यंत. त्यानंतर बायसेक्ट द कॉर्ड, म्हणजे हा परपेंडिक्युलर काय करते, हा कॉर्डला काय करते, दोन सारख्या भागात डिवाइड करते. हा जो सेंटर पासून परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे ह्या कॉर्ड पर्यंत, हा परपेंडिक्युलर काय करते, ह्या कॉर्डला सेम पार्ट मध्ये डिवाइड करते. सपोज ही कॉर्डची जी लेंथ आहे ती 8 असेल तर दोन्ही पार्टची लेंथ करायला सेपरेटली 4 अँड 4. बघा अशा प्रकारची प्रॉपर्टी आपण यूज करणार आहोत आपला प्रॅक्टिस सेट 17.1 सॉल्व्ह करायला. तर फ्रेंड्स, आपण प्रॅक्टिस सेट छानपैकी सॉल्व्ह करणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की टिल द एंड बघा, कुठेही जाऊ नका, व्हिडिओ स्किप करू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर शेअर करायचा वाटला तर नक्की आवर्जून शेअर करा आणि मला ह्या व्हिडिओच्या कमेंट्स नक्की करत राहा. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला ह्या चॅनलवरचे अजून व्हिडिओ बघायचे असतील तर नेक्स्ट व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि अजून एक सांगते की ह्याच व्हिडिओच्या आधी आपण ह्या चॅप्टरचा एक न्यू टॉपिक बघितलेला होता, लेट्स रिकॉल, इंट्रोडक्शन बघितलेलं होतं. त्याचा सुद्धा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड केलेला आहे. प्लेलिस्टमध्ये तुम्ही नक्की बघा, प्लेलिस्टमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. आणि कसल्या वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला, आपल्या प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करूया. प्रॅक्टिस सेट 17.1 सॉल्व्ह करायचा आहे. मी ते फर्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे. तर प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायसाठी काय महत्त्वाच्या गोष्टी पाहिजे आपल्याला? मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, स्क्वेअर, क्यूब, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट कंप्लीट यावा यासाठी काय करावं लागते, त्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करावी लागते, त्या एक्झाम्पलला समजून घ्यावं लागतं, त्याला रटायचं नाही. एक्झाम्पल कधीही पार्ट होत नाही, त्यामध्ये कसे कॅल्क्युलेशन्स केलेले आहे, त्यामध्ये कोणत्या स्टेप्स केलेले ह्या लक्षात घ्यावं लागेल. आणि काही चुका होत असेल तर त्या काय होत आहे त्या व्यवस्थित बघायच्या आणि त्याच्यावर काही उपाय करून त्या चुका होऊ नये याची काळजी घ्यायची. म्हणजेच काय, तर प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह व्हावा, आपल्याला चांगल्या प्रकारे आपण एक्झाम्पल्समध्ये माहीर व्हावं यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं फार महत्त्वाचं आहे. मॅथ्स हा सब्जेक्ट विदाऊट प्रॅक्टिस आपण आत्मसात करू शकत नाही. बघा हा फर्स्ट क्वेश्चन आहे, तो रीड करूया. रीड केल्यानंतर त्यामध्ये काय आहे ते समजून घेऊया आणि नंतर गिवन लिहिलं की आपण आपला क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर बघा, इन ए सर्कल, ह्या सर्कलमध्ये विथ सेंटर पी, म्हणजे काय समजलेलं आपल्याला की हा सर्कल आहे, या सर्कलमध्ये सेंटर कोणता आहे तर पी. कॉर्ड ए बी, म्हणजे काय समजलं त्यानंतर, कॉर्ड ए बी आहे. इट्स ड्रॉन ऑफ लेंथ 13 सेंटीमीटर, आणि 13 सेंटीमीटरची काढलेली आहे. आणि मग काय म्हटलंय, सेगमेंट पी क्यू परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी. हा पी क्यू म्हणजे परपेंडिक्युलर कशावर आहे, कॉर्डवर आहे. सेगमेंट पी क्यू परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी. असं का म्हटलं, कारण की इथे जेव्हा हे परपेंडिक्युलर येतो तेव्हा इथे 90 डिग्रीचा अँगल क्रिएट होतो. म्हणजे आपल्याला काय कळलेलं आहे की ही 13 सेंटीमीटरची कॉर्ड दिलेली आहे, पी क्यू त्यावर परपेंडिक्युलर आहे. आणि मग काय म्हटलेलं आहे, फाइंड लेंथ क्यू बी. ह्या कॉर्ड दिसते तुम्हाला, ही कॉर्डचा हा एक पार्ट आहे क्यू बी, आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढणार, तर आपण प्रॉपर्टी बघितली आपल्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला, पण प्रॉपर्टी बघितली होती कॉर्डची, प्रॉपर्टीज ऑफ ए कॉर्ड ऑफ ए सर्कल, ती बघितलेली, ती यूज आपल्याला इथे करायची आहे. तर आपण काय काय गिवन आहे ते लिहून घेऊया. बघा गिवन काय काय ते लिहून घेऊया. लिहिलेच करते मी. गिवन मध्ये काय लिहिते, लेंथ ए बी इज इक्वल्स टू, बघा कॉर्ड ए बी इज ड्रॉन ऑफ लेंथ 13 सेंटीमीटर. त्यानंतर काय गिवन आहे, सेगमेंट पी क्यू परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी.
त्यानंतर काय करायचं, एवढं लिहिलं. यानंतर फाइंड काय करायचं, फाइंड काय करायचं ते लिहून घ्या. फाइंड काय करायचं, लेंथ क्यूबी. ही लेंथ क्यूबी आपल्याला काढायची. बघा दिली तुम्ही लेंथ क्यूबी इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. बघा हे एवढं लिहिलं. ह्यानंतर आपण इथे लिहून घेऊया. बघा इथे वैनो, ह्यानंतरचा पार्ट मी इकडे लिहित आहे. कसं वर वैनो. प्रॉपर्टीज लिहायची. काय लिहायचं, परपेंडिक्युलर drawn from the center of a circle to its chord bisect the chord. To its chord bisects the chord. म्हणजे ही परपेंडिक्युलर काय करते, कॉर्डचे सारखे तुकडे करते. तर मग समजा ही 14 आहे, तर हा पार्ट काढण्यासाठी काय करावं लागेल, तर या पूर्ण एबीला आपल्याला 2 ने डिवाइड करावं लागेल. का, कारण की हे सारखे पार्ट म्हणजे ते 2 पार्ट्स करतात, परपेंडिक्युलर 2 पार्ट्स करतात, म्हणून आपल्याला याला 2 ने डिवाइड करावं लागेल. कशाला, एबीला. मी इथे लिहिते लेंथ एबी काय दिली आहे, 13. इथे लिहून घेते. 13 सेंटीमीटर नाही लिहिले तरी जाते. इथे लिहिते आपल्याला जे काय काढायचं ते लिहिते. बघा इथे खाली लेंथ क्यूबी इज इक्वल्स टू काय लिहिणार, लेंथ ए बी डिवायडेड बाय 2. आता लेंथ ए बी ची व्हॅल्यू काय आहे, 13 अपॉन मध्ये 2. काय करायचं आहे, 2 ने 13 ला डिवाइड करायचं आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला टेबलची आवश्यकता पडू शकते. बघा इथे 2 चा टेबल पाहिजे आपल्याला. तर समजा 2 चा टेबल माहिती असेल तर आपण इझिली कॅल्क्युलेशन करू शकतो. 2 ने जर याला डिवाइड केलं तर काय आन्सर 6.5. लेंथ क्यूबी काय मिळाली आपल्याला 6.5. तर 6.5 झालं का नाही, त्याचं युनिट सुद्धा लिहावं लागतं, सेंटीमीटर. म्हणजे हे आपल्याला मिळालेले आपण आन्सर काढलेला आहे 6.5 सेंटीमीटर. बघा अशा प्रकारे आपण काढलेला आहे आन्सर. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. आय होप की तुम्हाला समजलेलं असेल. यानंतर आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल सुद्धा बघायचं आहे. प्रॅक्टिस एंड 17.1 चा सेकंड क्वेश्चन आहे. रेडियस ऑफ ए सर्कल विथ सेंटर ओ इज 25 सेंटीमीटर. बघा हा सर्कल आहे, त्या सर्कलचं सेंटर ओ आहे आणि त्याची रेडियस काय दिलेली आहे 25 सेंटीमीटर. म्हणजे ओडी जॉईंट दिसते तुम्हाला, ही काय आहे, ह्या सर्कलची रेडियस. पुढे काय म्हणूया, फाइंड द डिस्टन्स ऑफ ए कॉर्ड फ्रॉम द सेंटर. डिस्टन्स ह्या सेंटर पासून तर ह्या कॉर्ड पर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे OP ह्या सेगमेंट OP ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. म्हणजे या सेगमेंट OP ची लेंथ आपल्याला इथे ह्या सेकंड क्वेश्चन मध्ये फाइंड करायची आहे. पुढे काय म्हणते, इफ द लेंथ ऑफ द कॉर्ड इज 48 सेंटीमीटर. बघा ह्या कॉर्डची लेंथ दिलेली आहे त्यांनी 48 सेंटीमीटर. एवढं सगळं दिलेलं असताना आपल्याला हे काढायचं आहे. बघा हा परपेंडिक्युलर इथे असं बघितलं आपण असं तर हा काय दिसतो, राईट अँगल ट्रायंगल. आणि ह्या राईट अँगल ट्रायंगलची ही थर्ड साईड आहे, ती आपल्याला काढायची आहे. तर कशी काढू, ह्या त्या 2 साईडच्या रिमेनिंग 2 साईडच्या त्या माहिती असेल तर ही माहिती आहे, ही माहिती नाही. ही जी आहे सेकंड नंबरची ती आपल्याला माहिती नाही. म्हणजे आपण असं बघितलं तर ह्या ट्रायंगलचा बेस ह्या साईडवर आपल्याला माहिती आहे. ती कशी काढणार, तर ती ही जी साईड आहे थर्ड साईड ह्या कॉर्डला रिलेटेड आहे. म्हणजे कॉर्डचा हाफ पार्ट आहे. जर आपण जर ह्या कॉर्डची प्रॉपर्टी यूज करून जर हे काढलं तर आपण ही काढू शकतो. तुम्हाला इथे काढलेलं असेल तर आपल्याला फर्स्टली काय करावं लागेल, ह्या ट्रायंगलचा जो बेस आहे राईट आहे हा काढावा लागेल ह्या कॉर्डच्या प्रॉपर्टीचा यूज करून. नंतर आपण पायथागोरस थिरम इथे यूज करणार आणि याची व्हॅल्यू काढणार. तुम्हाला क्वेश्चनमध्ये समजलं असेल की आपल्याला नेमकं काय करायचं. तर फर्स्टली काय करूया, गिव्हन काय आहे ते लिहून घेऊया. इथून स्टार्ट करते मी क्वेश्चन लिहिणे. क्वेश्चन लिहिणं स्टार्ट करते. गिव्हन मध्ये काय आहे, लेंथ ओडी 25 सेंटीमीटर. त्यानंतर काय गिव्हन आहे, हे CD लेंथ CD इज इक्वल्स टू 48 सेंटीमीटर. काय म्हटलं त्यांनी, सेगमेंट OP परपेंडिक्युलर कॉर्ड
CD एवढं दिलेलं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, काय जे काढायचं आहे ते लिहायचं आहे. फाइंड काय करायचं आहे, हा सेगमेंट ओपी त्याची लेंथ फाइंड करायची. म्हणजे इथे काय लिहिणार, लेंथ ओपी इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. हे आपल्याला काय करायचं आहे, लिहिलेलं आहे, म्हणजे आपल्याला ओपी काढायचा आहे. तर फर्स्टली आपण प्रॉपर्टीज करणार कॉर्डची. बघा इथे लिहिते मी, इथे लिहिलं तर इथे लिहिते मी वै नो. काय लिहायची, प्रॉपर्टीज काय आहे, परपेंडिक्युलर. आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायच्या वेळेस जरी तुम्हाला हे येत असेल तर ही प्रॉपर्टी लिहिणं आवश्यक आहे. त्याला मार्क्स असतात, आपले मार्क्स आपण घालवायचे नाही, म्हणून प्रॉपर्टी ही लिहायचीच. आणि बघा, आणि प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपण ती प्रॉपर्टी लिहित आहे तर तुमच्या नेहमी लर्न होऊन जाईल, ती लर्न राहीलच, तुम्ही कधीच विसरणार नाही. बघा, परपेंडिक्युलर drawn from the, बघा इथे लिहिन, center of a circle to its chord, bisect the chord, bisects the chord. काय करायचे, पीडी काढायचे. मी इथे लिहिते, ह्या नंतरचा पार्ट इथे लेंथ पीडी काढायचे. तर काय करणार आपण, हे सीडीला, लेंथ सीडीला 2 ने डिवाइड करणार. इथे मी लिहिते लेंथ सीडी अपॉन 2 इज इक्वल टू, बघा खाली न लिहिता इकडे लिहून लेंथ सीडी. लेंथ सीडी म्हणजे आपली कॉर्ड काय दिलेली आहे, 40. बघा काय दिलेली आहे, 48. तर मी हा 48 नंबर मी इथे पुट करणार. बघा 48 अपॉन मध्ये 2 नी याला डिवाइड केलं तर काय तर 24. म्हणजे काय मिळालं आपल्याला, 24 सेंटीमीटर. हे मिळालेलं आपल्याला 24 सेंटीमीटर. ह्यानंतर काय करायचं, आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे ट्रायंगलच्या 2 साइड्स झालेल्या आहे. ह्यानंतर काय करायचं, ट्रायंगल लिहायचं. बघा, इन ए राईट अँगल्ड ट्रायंगल कोणता, तर ओपीडी. त्यानंतर लिहायचं बाय पायथागोरस थेरम. हायपोटेन्यूस स्क्वेअर, म्हणजे इथे हायपोटेन्यूस स्क्वेअर लिहावं लागेल आपल्याला. ओडी म्हणजे लेंथ ओडी स्क्वेअर इज इक्वल्स टू साइड 1 कोणती, तर पीडी, लेंथ पीडी स्क्वेअर प्लस त्यानंतर साइड 2 ही लेंथ ओपी स्क्वेअर. बघा पायथागोरसचं लिहिलेलं आपण. आता काय करायचं, आपल्याला व्हॅल्यू पुट करायच्या आहे. तर फर्स्टली लेफ्ट साईडला बघायचं. बघा लेंथ ओडी स्क्वेअर आहे, तर आपल्याला लेंथ ओडीची व्हॅल्यू ठेवावी लागेल. लेंथ ओडी दिलेली आहे 25. फक्त ओडीची व्हॅल्यू दिलेली आहे आपण, हा स्क्वेअर जसाच्या तसंच ठेवायचं इज इक्वल टू लेंथ पीडी. म्हणजे आपल्याला ह्याची व्हॅल्यू लिहावी लागेल आणि स्क्वेअर जसाच्या तसाच. लेंथ पीडी काय दिलेली आहे, पीडी काढलेली आहे आपण 24, ती लिहून घ्यायची प्लस लेंथ ओपी स्क्वेअर. आता इथे ओपीची व्हॅल्यू ठेवायची आहे. तर लेंथ ओपीची व्हॅल्यू कुठे दिसते का, बघा बरं, इथे कुठे दिसत नाही. बघा फाइंड मध्ये काय दिसते, लेंथ ओपी इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. म्हणजे ती काढायची आहे, तर तिथे काय लिहिणार, जे आहे तेच लेंथ ओपी स्क्वेअर. बघा यानंतरचा पार्ट इथे. बघा मी ही साईड चेंज करून लिहिते, इथे लिहिते असे याप्रमाणे. बाय लेंथ ओपी स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर इज इक्वल्स टू 25 स्क्वेअर. बघा लेंथ ओपी स्क्वेअर आहे लेफ्ट साईडला जवळ आणि हे 24 स्क्वेअर राईट साईडला पाहिजे. तर बघा इथे लिहिते मी 25 स्क्वेअर, हे पहिले राईट साईडचं, त्यानंतर मायनस इथे लिहिते 24 स्क्वेअर. ज्यांना ह्यांचे स्क्वेअर माहीत असेल त्यांनी डिरेक्टली तुम्ही लिहून स्क्वेअर सॉल्व्ह करू शकता. ज्यांना स्क्वेअर माहिती नाही त्याच्यासाठी मी शॉर्ट ट्रिक सांगते. बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए प्लस बी इन ब्रॅकेट, त्यानंतर ए मायनस बी. आपल्या इथे ए म्हणजे काय आहे 25 आणि बी म्हणजे 24. बघा काय लिहिते मी, ए प्लस बी म्हणजे 25 प्लस 24 आणि ए मायनस बी म्हणजे 25 मायनस 24. बघा 25 प्लस 24 म्हणजे येतं 49. मल्टिप्लिकेशन हा पहिला ब्रॅकेट आपण इथे सॉल्व्ह करून लिहिलं. त्यानंतर ह्या दोघांची सबट्रॅक्शन काय ते 1, म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे 49.
49. मी इथे लिहिते 49. एवढं मोठं कॅल्क्युलेशन आपण इथे लिहत बसायचं नाही. हा रफ पार्ट आहे, आपण नोटबुकच्या मागच्या पेजलाच काय करायचं, सॉल्व्ह करायचं. जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढू शकता, कारण की मी नेक्स्ट स्टेप करायसाठी मला इरेज करावं लागेल, तर तुम्ही कळवा. इथे लिहिते लेंथ ओपी स्क्वेअर. आपल्याला काय पाहिजे, ओपी पाहिजे, लेंथ ओपी स्क्वेअर पाहिजे नाही. बघा इथे लिहिते मी, हे इरेज करते. तर मी काय करते आता, काय पाहिजे आपल्याला, लेंथ ओपी पाहिजे. तर कसं करणार, त्याचं हा स्क्वेअर काढावा लागेल. तर कोणत्या पद्धतीनं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, म्हणजे दोघांचे स्क्वेअर रूट घेऊन, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. ह्या दोघांचे जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेतो त्यावेळेस हा स्क्वेअर असतो तो निघून जातो, म्हणजे ते राहतं काय, लेंथ ओपी. आणि हा आपल्या राईट साईडचा जो पार्ट असते त्याला कसं टाकायचं, स्क्वेअर रूट मध्ये आलेलं 49. लेंथ ओपी, आणि सगळ्यांना माहिती आहे 49चं स्क्वेअर रूट काय आहे, 7 सेंटीमीटर. हे मिळालेलं आपल्याला आता 7 सेंटीमीटर, जे आपण आन्सर काढलेला आहे, आपला फाईंड काढलेला आहे. लेंथ ओपी इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर. छानपैकी आपण काढलेलं. आता सेंटेन्स मध्ये लिहून घ्या. काय लिहायचं, द डिस्टन्स ऑफ ए कॉर्ड. बघा इथूनच आपण ही लिहित आहे. जर तुम्हाला लर्न कसं लिहायचं, सेंटेन्स काय लिहायचं जर समजत नसेल तर आपण आपल्या क्वेश्चन मध्येच बघायचं, कुठून लिहायचं, फाइंड काढून टाकायचं. द डिस्टन्स ऑफ ए कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 7 सेंटीमीटर. बघा इथून आपला आन्सर स्टार्ट झाले आणि इथपर्यंत आपण केलेला आहे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढून घ्या. यानंतर आपल्याला 3rd नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. प्रॅक्टिस सेट 17.1चा 3rd नंबरचा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. रीड करूया. बघा, ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. बघा हा सर्कल आहे आणि त्याचं सेंटर ओ आहे. फाइंड द लेंथ ऑफ द रेडियस. रेडियस ड्रॉ केलेली नाही तरी त्यांनी सांगितलेलं की रेडियस काढायची. तर रेडियस काढायची आहे, मग आपल्याला इथे आपल्या हाताने इथे रेडियस ड्रॉ करावी लागेल. तर कुठे ड्रॉ करायची का नाही, जिथे कॅल्क्युलेशन्स आहेत तिथे कॉर्ड ड्रॉ केलेले आहेत अशा ठिकाणीच आपण त्या संबंधित रेडियस ड्रॉ करायची. कुठेही इथे तिकडे इकडे तिकडे रेडियस काढून ठेवायची नाही, कारण की आपल्याला व्हॅल्यू काढायचे आहे, आन्सर काढायचं आहे. बघा काय म्हणते, इफ द कॉर्ड ऑफ लेंथ 24, कॉर्ड ईबी आहे त्याची लेंथ 24 सांगितलेली आहे, इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 9 सेंटीमीटर. ही कॉर्ड सेंटर पासून 9 सेंटीमीटर आहे, म्हणजे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे सर्कलच्या सेंटर पासून ही कॉर्ड 9 सेंटीमीटरवर आहे. आणि आता आपल्याला त्यांनी काय काय सांगितलं, रेडियस काढायला सांगितलं. बघा ओ पासून ए जॉईन केला तर रेडियस बनते आणि ओ पासून बी जॉईन केला तर रेडियस बनते. हा आपल्या ह्याच्यावर आहे की आपण ह्या एला जॉईन करायचं की बीला जॉईन करायचं. तर मी हा ओ एला जॉईन करते. बघा अशा प्रकारे इथून असं तुम्ही स्केलनी करायचं, मी हाताने याप्रमाणे बघा अशी याप्रमाणे सेंटर मी जॉईन केलेलं आहे. आपल्याला इथे काय मिळालेलं आहे, रेडियस, म्हणजे आपण जॉईन केल्यामुळे रेडियस पक्की व्यवस्थित दिसत आहे. हे जे केलेलं आहे, जे ऍक्टिव्हिटीज आपण केलेलं आहे, हे काहीतरी केलेलं आहे ते आपल्याला गिवन मध्ये लिहावं लागेल. बघा मी काय लिहिते गिवन मध्ये, लेंथ ओ पी इज इक्वल्स टू 9 सेंटीमीटर. सेगमेंट ओपी त्याची लेंथ आहे 9 सेंटीमीटर. त्यानंतर आहे कॉर्ड एबी त्याची लेंथ आहे, बघा इथे लिहिते मी, लेंथ एबी इज इक्वल्स टू 24 सेंटीमीटर. त्यानंतर काय लिहावं लागेल, आपण एओ जॉईन केलेलं आहे ते सुद्धा लिहावं लागेल. इथे जॉईन एओ आणि मग काय झाली, ती झाली रेडियस. काय झाली, रेडियस जॉईन एओ. मग आपण रेडियस ओ ए म्हणू शकतो किंवा एओ सुद्धा म्हणू शकतो. मी दिली इथे कन्सिडर ओ ए इज ए रेडियस. कन्सिडर ओ ए इज ए रेडियस. कळलं. आणि हीच ओ ए आपल्याला काढायची, म्हणजे इथे काय लिहिणार मी, फाइंड मध्ये फाइंड, इथे लिहिणार लेंथ ओ ए. ओ ए लेंथ ओपी ना, लेंथ ओ ए इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क आपल्याला काढायचं आहे. तर हे कसं काढणार, प्रिव्हियस एक्झाम्पल सारखं सेम एक्झाम्पल आहे. तर काय काढायचं बघा,
आपल्याला ही रेडियस कळल्यामुळे काय दिसते, हा एक राईट अँगल ट्रायंगल क्रिएट झालेला दिसतो. आणि मग राईट अँगल ट्रायंगल क्रिएट झाल्यामुळे लक्षात येतं की ही रेडियस या ट्रायंगलची एक साईड आहे, म्हणजे हायपोटेनस आहे. तर ही काढायची म्हटल्यानंतर ह्या दोन माहिती पाहिजे. एक माहिती आहे, एक दिलेली आहे, पण आपल्याला दुसरी काढायची. तर दुसरी बघितलं तर ह्या कॉर्डचा पार्ट आहे. तर कॉर्ड हा पार्टची जर ह्या कॉर्डची जर व्हॅल्यू काढली तर आपल्याला याची व्हॅल्यू काढायला इझी जाईल. समजलं का काय दिलं, हे गिवन आहे, याच्यावरून हे काढायचं आहे आणि नंतर पायथागोरस थेरमचा यूज करून आपल्याला इथली व्हॅल्यू याची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघूया. तर पहिल्यांदा आपण आपली प्रॉपर्टीज यूज करूया. तर इथे लिहिते मी वही 9 मध्ये. इथे का बरं लिहिते, कारण की आपल्याला इथे पुढलं एक्झाम्पल करायचं आहे. इथे लिहिते मी वही 9 मध्ये. तुम्ही लक्ष द्या आणि लिहून घ्या. perpendicular drawn from the center of the circle to its chord bisects the chord. आपल्याला काढायची काय आहे, तर काढायची याच्यासाठी आपल्याला लेंथ एपी काढावी लागेल. तर मी इथे लिहिते, इथे लेंथ एपी म्हणजे काय, तर लेंथ एपी म्हणजे लेंथ एबी अपॉन 2. लेंथ एबी अपॉन 2. बघा लेंथ एबी काय आहे, 24. बघा याप्रमाणे लिहिलेलं आहे. 2 याला डिवाइड केल्यानंतर काय तर 12. काय मिळालं आपल्याला, हे 12 मिळाले. इथे लिहिते. आता लेंथ एपी इज इक्वल्स टू 12 सेंटीमीटर. हे इथे लिहून घेते मी, फिगर मध्ये सुद्धा लिहून घेऊया 12. इथे नाही, इथे म्हणजे आपल्याला इथे करावं लागेल. तर इथे लिहिते मी 12 सेंटीमीटर आणि इरेज करते. बघा कळलं तुम्हाला, इतकं कळलं. आता काय करायचं आहे, आपण यूज करायचं आहे पायथागोरस थेरम. पहिले त्याआधी हे लिहावं लागेल की हा ट्रायंगल कोणता आहे. बघा लिहिते मी इथे वर लिहिते, ह्या पार्टचं इथे वर. इन ए राईट अँगल्ड ट्रायंगल, तर कोणता आपण म्हणायचं OPA किंवा APO म्हणू शकतो. मी इथे लिहिते OPA. मग इथे लिहायचं बाय पायथागोरस थेरम. हायपोटेनस स्क्वेअर. इथे आपला हायपोटेनस काय आहे, OA. लेंथ बघा, लेंथ OA स्क्वेअर व्यवस्थित पर्यंत, लेंथ OA स्क्वेअर इज इक्वल्स टू लेंथ AP. लेंथ AP स्क्वेअर प्लस लेंथ OP स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करायचं या पायथागोरसच्या फॉर्म्युल्यामध्ये. लेंथ OA काढायची, ती कशी लिहिणार नाही, मी इथे लिहिणार लेंथ OA स्क्वेअर इज इक्वल टू खाली इज इक्वल टू लेंथ AP स्क्वेअर. काय लिहिणार आपण इथे 12. लेंथ AP ची व्हॅल्यू स्क्वेअर जसाच्या त्याचा प्लस इथे स्क्वेअर जसाच्या तसा लेंथ OP ची व्हॅल्यू गिवन आहे 9. दिसते सगळ्यांना, नाही. बघा लेंथ OA स्क्वेअर 12 चा स्क्वेअर 144 प्लस 9 चा स्क्वेअर 81. आता काय करायचं आहे, आपल्याला करायचं याची ॲडिशन. याची ॲडिशन येते 225. मग आता बघा लेंथ OA स्क्वेअर लिहिते मी. लेंथ OA स्क्वेअर आलेला आहे आपला 225. तर हा काढायचा आहे, म्हणजे लेंथ OA स्क्वेअर नाही पाहिजे, आपल्याला लेंथ OA पाहिजे. हा स्क्वेअर काढायचा. तर काय घ्यायचं, स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. लेंथ OA स्क्वेअर रूट घेतलं की हा स्क्वेअर निघून जातो आणि राहतं काय स्क्वेअर रूट मध्ये 225. म्हणजे लेंथ OA इज इक्वल आणि 225 हे कशाचं स्क्वेअर रूट आहे, 15चं. बघा इथे लिहिते मी 15 स्क्वेअर. बघा 225 कशाचा, 15चा स्क्वेअर आहे. बघा याप्रमाणे जर लिहिलं तर स्क्वेअर रूट निघून जातात, स्क्वेअर सुद्धा निघतो, राहतं काय 15. आणि याचं जी युनिट येईल ती आहे 15 सेंटीमीटर. याचं जी युनिट आहे सेंटीमीटर आणि याचं जे आन्सर आहे कम्प्लीट 15 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला रेडियस मिळालेली आहे. आपण इथे लिहून घेऊया 15 सेंटीमीटर.
मीटर. आता आपण छानपैकी सेंटेन्स मध्ये लिहून घ्या. आपल्याकडे ही स्पेस आहे, या स्पेस मध्ये आपण लिहूया. बघा इथे लिहिते मी स्पेस मध्ये ऐसा आहे. थोडंसं डिझाईन केलं तरी छान वाटतं. बघा काय लिहायचं, द लेंथ ऑफ ए रेडियस ऑफ ए सर्कल इज, इथे लिहिते मी द लेंथ ऑफ radius of the circle is 15 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटर. बघा अशा प्रकारे आपण काय काय यूज केलेलं आहे, सर्कलचे सर्कलच्या कॉर्डची प्रॉपर्टी यूज केलेली आहे. त्यानंतर पायथागोरस थेरम यूज केलेला आहे. ह्या दोन गोष्टी आपण या एक्झाम्पल सॉल्व साठी यूज केलेल्या आहे. बघा फ्रेंड्स, तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तो सुद्धा काढू शकता तुम्ही. याच्यासाठी कारण की आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करायला स्पेस लागेल. बघा आय होप की तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला आहे. यानंतर नेक्स्ट बघूया प्रॅक्टिस सेट 17.1 चा लास्ट एक्झाम्पल आपण रीड करूया. क्वेश्चन नंबर 4 आहे, सी इज द सेंटर ऑफ द सर्कल. हा सर्कल आहे आणि त्याचं सेंटर आहे सी. हुज रेडियस इज 10 सेंटीमीटर. आता याची रेडियस तर नाही दिसली बघा, इथे काही जॉईन केलेलं दिसलं. मग ही रेडियस कशी करायची, काय करायचं, तर इकडे कुठे न काढता हा सी एला जॉईन करायचा किंवा बीला, म्हणजे आपल्याला सर्कलची रेडियस मिळून जातं. बघा आणि ही रेडियस त्यांनी 10 सेंटीमीटर म्हटली आहे. तर पुढचं रीड करायचं आहे, आपण ही रीड काय करून घ्या, जॉईन करून घ्या. आपल्याला आवश्यकताच आहे याची. याप्रमाणे आणि लिहून घेऊया 10 सेंटीमीटर. कळलं का आपल्याला काय दिलेलं आहे, काय म्हटलं त्यांनी, रेडियस 10 सेंटीमीटर म्हटलेली आहे त्यांनी, पण आपण काय रेडियस दिलेली नव्हती तर आपण हे जॉईन करून घेतलेलं आहे. त्यानंतर फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. ही कॉर्ड आहे ए बी आणि हा सेंटर आहे, ह्या दोघांमधला डिस्टन्स काढायचा आहे. म्हणजे हा पार्ट आपल्याला अननोन आहे तो काढायचा आहे. इफ द लेंथ ऑफ द कॉर्ड इज 12 सेंटीमीटर, आणि त्यांनी कॉर्डची जी लेंथ दिलेली आहे ती दिलेली आहे 12 सेंटीमीटर. बघा आपण काय करायचं, ह्या पार्टकडे बघायचं. बघा इथे तुम्हाला हा राईट अँगल ट्रायंगल दिसतोय आणि या राईट अँगल ट्रायंगलची एक साईड सी डी दिसत आहे. म्हणजे आपल्याला इथे राईट अँगल ट्रायंगल म्हटलं तर पायथागोरस थेरम यूज करायचा आहे, जे साईडची व्हॅल्यू माहिती नसेल त्यासाठी. तर मग ही माहिती आहे, ही तर आपल्याला माहिती नाही, आणि ही माहिती नाही ती काढायची. कारण की ही जी हा जो पार्ट आहे हा कॉर्डचा पार्ट आहे. ह्या कॉर्डचा हे पार्ट असलाय, म्हणजे ही जी आहे एडी ह्या कॉर्डचा पार्ट आहे. यावरून ह्या कॉर्डच्या व्हॅल्यूवरून आपण ही काढू शकतो. ही काढली तर आपल्याला ही नेमकी काढता ते पायथागोरस थेरमचा यूज करून तर आपण सॉल्व्ह करूया. आणि गिवन मध्ये काय काय ते सुद्धा, आणि प्रिव्हियस एक्झाम्पल सारखंच एक्झाम्पल, सगळे एक्झाम्पल जवळपास सारखेच आहे, सेमच मेथड आहे. फक्त काय तो थोडाफार लेटर काय तो मागे पुढे होऊन जातो. बघा हे सॉल्व्ह करूया, पण त्याआधी गिवन मध्ये काय काय हे लिहून घेऊया. बट त्याआधी आपण हे जॉईन केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला इथे लिहावं लागेल. बघा मी लिहिते इथे जॉईन ए सी. जॉईन ए सी जॉईन केल्यानंतर कन्सिडर काय करावं लागेल, कन्सिडर ए सी इज ए रेडियस, आणि त्यानंतर आपण गिवन लिहायचं. गिवन मध्ये लेंथ ए सी इज इक्वल्स टू 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर. त्यानंतर कॉर्डची जी लेंथ आहे लेंथ ए बी इज इक्वल्स टू लिहावं लागेल 12 सेंटीमीटर. आपण त्यानंतर काय करायचं, आपण इथे लिहून घेऊया सेगमेंट सी डी परपेंडिक्युलर. कशावर परपेंडिक्युलर आहे ते सुद्धा लिहून घ्या. कॉर्ड हे लिहिलं काय नाही लिहिलं काय एवढं त्याला, म्हणजे तुम्ही विसरले तरी की तुमच्या मार्क्स कटणार नाही. पण ते जर तुम्हाला व्यवस्थित लिहायचं असेल तर एक्झाम्पल तुम्हाला अजून व्यवस्थित म्हणजे काहीतरी नवीन ते तुम्ही लिहू शकता. बरं इतकं लिहिलं. ह्यानंतर काय करायचं, फाइंड. आपल्याला फाइंड काय करायचं, फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. म्हणजे आपल्याला लेंथ सी डी काढायची आहे, म्हणजे फाइंड करायचं आहे. सेगमेंट सी डीची लेंथ आपल्याला काढायची आहे. कळलं का, काय केलं आपण, एसी जॉईन केला, गिवन लिहिलेलं आहे. त्यानंतर जर एसी जॉईन केल्यानंतर रेडियस आहे, रेडियसची व्हॅल्यू सुद्धा आपण लिहिलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे केलेल्या आहे. तुम्हाला समजलं असेल काय काय गिवन आहे, काय काय जॉईन केलेलं आहे. आता सॉल्व्ह करायचं. तर फर्स्टली काय करूया, आपण या ईडीची व्हॅल्यू काढून घेऊया. बघा इथे लिहिते मी, प्रॉपर्टी वर लिहिते, वी नो perpendicular drawn from the
center of the circle to its chord bisects the chord. काय करायचं, लेंथ AD इज इक्वल्स टू काय घ्यायचं, लेंथ AB अपॉन 2. लेंथ AB काय आहे आपल्याकडे गिवन फिगर मध्ये पाहून सुद्धा आपण लिहू शकतो 12, आणि गिवन मध्ये आपण लिहिलेली आहे 12 अपॉन 2. 2 वन 2 2 6 12, काय आलेलं आहे 6. लेंथ आपल्याला AD मिळालेली आहे 6 सेंटीमीटर. इथे लिहून घ्यायचे 6 सेंटीमीटर. आता ही व्हॅल्यू काय लिहावं लागेल, इन ए राईट अँगल्ड ट्रायंगल. तर कोणता, CDA. मग इथे काय यूज करायचं आपण, बाय पायथागोरस थेरम. यानंतरचा पार्ट आपण इथे लिहिणार. मी तुम्हाला यावेळी दाखवलेलं आहे की कुठला पार्ट आपण कुठे लिहिणार. बघा इथे लिहावं लागेल, लेंथ AC स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ AD स्क्वेअर प्लस लेंथ CD स्क्वेअर. बघा आता हे लिहिले, यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे. लेंथ AC ची व्हॅल्यू काय गिवन आहे 10, मी इथे लिहिते 10 स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ AD आपण काढलेली आहे 6, इथे लिहिणार 6 स्क्वेअर प्लस लेंथ CD फाइंड करायचे, म्हणजे ते तसंच लिहिणार लेंथ CD स्क्वेअर. साईड चेंज करून घ्या, इथे लिहिते मी 6 स्क्वेअर प्लस लेंथ CD स्क्वेअर इज इक्वल्स टू 10 स्क्वेअर. लेंथ CD स्क्वेअर मी लेफ्टलाच ठेवते आणि 6 स्क्वेअर तिकडे नेते. मग इथे काय होणार, लेंथ CD स्क्वेअर इज इक्वल्स टू 10 स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर. बघा लेंथ CD स्क्वेअर इज इक्वल्स टू 10 चा स्क्वेअर येतो 100 आणि 6 चा स्क्वेअर येतो 36. याचा आन्सर काय येतं बघा, 100 मायनस 36 येतं 64. काय येतं 64. आपल्याला CD स्क्वेअर नाही पाहिजे, ओनली CD पाहिजे. तर काय घ्यायचं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. मग काय लिहिणार इथे मी, लेंथ CD इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये याचा स्क्वेअर निघून जातो, याला स्क्वेअर रूट मध्ये टाकायचं. स्क्वेअर रूट मध्ये 64 चं स्क्वेअर रूट येतं 8 सेंटीमीटर. म्हणजे आपला हा क्वेश्चन मार्क आहे, तिथे काय लिहिणार आपण 8 सेंटीमीटर. म्हणजेच हे जे आलेलं आहे आपण इथे सेंटेन्स मध्ये व्यवस्थित लिहून घेऊया. इथे लिहिते मी सेंटेन्स मध्ये काय फाईंड काय करायचं बघा, द डिस्टन्स ऑफ द कार्ड फ्रॉम द सेंटर इज. इथे लिहिते मी द डिस्टन्स ऑफ द कार्ड. आणि काय सेंटेन्स लिहायचं तर ते कळत नसेल तर फाईंड नंतर जे दिसतं तर ते बघायचं, त्याच्यावरून आपल्याला सेंटेन्स लिहायला फार हेल्प होते. बघा इथे द डिस्टन्स ऑफ द chord from the center is 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर हे आपल्याला मिळालेलं आहे. बघा इथे प्रॅक्टिस सेट 17.1चा 4 नंबरचा क्वेश्चन आपण सॉल्व केलेला आहे. बघा इथे आपला प्रॅक्टिस सेट सुद्धा कंप्लीट झालेला आहे. आणि हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करण्यासाठी आपण प्रॉपर्टी यूज केली होती कॉर्डची, आणि त्यानंतर पायथागोरस थेरम सुद्धा यूज केलेलं होतं. ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या, तर ह्या तुम्ही लर्न करून घ्या, पायथागोरस थेरम अँड प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड ऑफ ए सर्कल. आता आपण हे बघितलेलं आहे. जर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि फ्रेंड्स आवडला असेल तर हा व्हिडिओ जरूर तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. आणि प्रॅक्टिस सेट समजून घेण्यासाठी एकदा बघा, परत बघा, तुमच्या पक्क लक्षात राहील. तर तुम्ही हा व्हिडिओ मनापासून बघितल्याबद्दल मला फार छान वाटत आहे, आणि तुमचे धन्यवाद करत आहे माझ्या सगळ्या व्ह्युअर्ससाठी की ज्यांच्यामुळे माझे आज 121
एवढे सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे. ह्या सबस्क्रायबरसाठी आणि माझ्या सगळ्या व्ह्युअर्ससाठी मी तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद करते. टेक केअर अँड गुड बाय.